ऐक, मेल्याने रातभर ठोकाई केली. चोरी करायला चोर आला आणि मेल्याने रातभर ठोकलं ग. काय सांगू तुला, झोपेत जेवणात चोरी करायला आला होता. नमस्कार मित्रांनो. मी दीक्षा. माझं घर हे खूप मोठं होतं आणि घरामध्ये मी एकटीच राहायचे. माझ्याकडे भरपूर पैसा होता, सोनं होतं. पण माझा पतिदेव हा म्हणजेच माझा नवरा बाहेरच्या देशामध्ये नोकरीला होता. त्यामुळे माझ्याकडे पैशाला काही कमी नव्हती. त्यामुळे भरपूर पैसा असायचा. पण एका चोराची माझ्या घरावरती नजर पडली आणि तो माझ्या घरी चोरी करायला आला. तो चोरी करायला आला, पण मी झोपले होते. मी दिसायला सुंदर होते. माझे बॉल बिल असे सुपर जॉनी हॉस्टेल होते, मोठे होते आणि मी बिना कपड्याचे झोपले होते. चोर चोरी करायसाठी आला, पण मला पाहताच त्याची नियत बिघडली आणि तो माझ्याकडे सरकला. सुरुवातीला त्याने माझी चोखायला सुरुवात केली. मी गाढ झोपेत होते. ठोकाई चालू करायच्या अगोदर त्याने खूप एवढं गरम केलं मला. मी झोपेत होते. अचानक मला जाग आली, पण त्याने माझे तोंड दाबून धरले त्याच्या तोंडामध्ये आणि माझी ठोकाई करायला सुरुवात केली. वा, काय मेल्याने रातभर ठोकले. तो पहाटे 5 वाजेपर्यंत ठोकतच होता, पण मी काही सुचले नव्हते माझे. तरीही मी त्याला काही बोलले नाही, कारण मलाही खूप दिवसापासून आनंद मिळाला नव्हता. त्यामुळे मी सांगायचे, ठोक आणखीन ठोक. ज्यावेळेस सकाळी उठून बघते तर हा चोर होता. त्याने चोरी नाही केली, पण मी त्याला 10,000 रुपये दिले आणि म्हटलं पुन्हा ही अशी ठोकाई करून दे. तो एक खुश होऊन निघून गेला. पुन्हा दररोज सारखं यायचं माझ्या घरी आणि मला ठोकून द्यायचा, पैसे घेऊन जायचा. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली नक्की सांगा.